नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं। मामा म्हणतात, हे बघा आम्ही दोघांना वेगवेगळं बोललो कारण ह्याला काहीतरी कारण आहे। वाद आहे तो 1 एकरचा। कायद्याने कागद जरी असला तरी वाद तरी आहेच। पण माझ्याकडे एक पर्याय आहे, ते सांगून बघतो। दोघांच्या जमिनीच्या बाजूला 1 एकर जमीन आहे। त्या जमिनीमध्ये एक देऊळ आहे। ते दोघांनी तुम्हाला ठाव नाही की ती देऊळ कशाची आहे ते। ती देवळी आहे भैरवनाथाची। येत्या आठवड्यात तुमच्या घरात कोणाला तरी सपन पडल। भैरवनाथ स्वतः येतील आणि कौल देत्याल आणि सांगत्याल की त्यासनी कोणाकडे जायचं आहे ते। आता ज्याच्या स्वप्नात भैरवनाथ येतील ती जमीन त्याची। पण पुढे मामा म्हणतात, जर त्यानं सांगितलेलं ऐकलं नाही तर मोठं फटका बसल। तवा आगीशी खेळू नका बाबांनो। ते दोघे बोलू लागतात, नाही मामा, तुम्ही म्हणाल ते आमासनी मान्य आहे। आता ते दोघे म्हणतात, मामा आता आम्ही निघू का? मामा म्हणतात, का रे, थांबणार नाही का? ते दोघे बोलू लागतात, नाही, घरी वाट पाहत असतील आमची। मामा म्हणतात, बरं ठीक आहे, मी सांगितलेलं ध्यानात ठेवा, नाहीतर परत घरी जाशीला आणि आधीसारखं भांडशीला। ते दोघेही बोलू लागतात, नाही मामा, तसं काहीही होणार नाही। मामा म्हणतात, हे बघा, मारामाऱ्या करून एकमेकांशी वैर धरून काहीही होत नाही बघा। काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना व। पण तुम्ही इकडं आला ते बरं केला। काय करायचं आणि काय नाही ते तरी कळालं। तसे बोलून ते दोघेही तिथून निघून जातात। जर हे दोघे इकडं आले नसते, तिथल्या तिथंच भांडून एकमेकाच्या डोक्यात दगडच घातला असते। गणू म्हणू लागतो, होय की, तळावर आले तेव्हाच वाटू लागलं की आत्ताच तंटा करतात की काय। पुढे आपण पाहतो, हुआपा तळावर येतो। मामा म्हणतात, काय रे हुआपा, एवढा रातच्याला इथं आलास? हुआपा म्हणतो, होय मामा, दिवसात इथून निघलो होतो, वेळ झाला मला यायला। मामा हुआपाला विचारतात, काय रे हुआपा, कसं चाललंय? समजा बरंच चाललंय ना? हुआपा म्हणतो, होय मामा, समजा बरंच चाललंय म्हणायचं। लोक तुम्ही पैकं दिलेलं घेऊन येत असतात घरी आणि सांगावं देत असतात की तुम्ही कुठं आहे आणि कुठं नाही वगैरे ते। बरं मामा, आता तुम्ही केव्हा येणार आहे घरी? मामा म्हणतात, कशाला यायचं रे तिकडं, मी पाऊल बी टाकत नाही बघ तिकडं आता। हुआपा म्हणतो, मामा, घरी समधी तुमची वाट पाहत असतात, मामा आता येत्याल, नंतर येत्याल वगैरे। मामा म्हणतात, इथून माझं समध्यांवर ध्यान आहे। समधी लोक कशी सुखी राहत्याल हेच मी पाहत असतो। आणि आता म्या सांगतो या म्हणजे काहीतरी असेल नव्ह। मामा हुआपाला पैकं देतात व म्हणतात, हे घे। हुआपा म्हणतो, मामा, मी ह्याच्यासाठी नाही आलेलं। मामा म्हणतात, हो रे, मला समजा ठाव आहे। हुआपा सांगू लागतो, मामा, आमचा संसार तर आता चालू आहे, पण त्यात काहीतरी अडचणी येत असतात, पण त्यातून पण आम्ही उभा राहू कसं तरी। पण सत्यवाचं कसं करायचं हेच समजत नाही। म्हणजे आता वय वाढलंय तिचं, पुढे आजारी पडली, काहीतरी झालं तर काय करायचं? आता तरी बरी आहे ती। मामा म्हणतात, काय बी होणार नाही तिला, आणि मी बघतो आहे ना इथून समजा। हुआपा म्हणतो, पण मामा, तुम्ही घरी बी येत नाही ना? मामा म्हणतात, मग तू तिला इकडे घेऊन का नाही आलं? हुआपा म्हणतो, मी विचारलं होतं तिला मामा, पण तिनं नाही म्हणली। मामा म्हणतात, हे बघा, तुम्ही उगाच काळजी करताय। मला बी काय होत नाही आणि तिला बी काय होणार नाही, उगाच काळजी करू नका। आणि तुम्ही बी सांभाळत आहे नव तिला, माझं बी ध्यान आहे इथून। हुआपा म्हणतो, बरं ठीक आहे मामा, तुम्ही असं म्हणल्यावर म्या तरी काय म्हणणार, मी जातो मग आता इथून। तसे बोलून हुआपा तिथून निघून जातो। हुआपा घरी येतो आणि ते मामाने दिलेलं पैकं तिला देऊ लागतो। सत्यवा म्हणू लागते, मी हे पैकं घेऊन काय करणार आहे? वापरा तुम्ही ते पैकं, मला तरी आता काय लागणार आहे, मी तरी काय नवीन घेणार आहे? हुआपा सांगू लागतो की मामा तरी काय घरी येणार नाही असं सांगितले आहे। मग पुढं बघू आपण आता काय करायचं ते। आता त्यांनी येत नाही म्हणल्यावर आपण तरी काय करणार? आपण सांगायचं तेवढं आपण केलं। आपण तरी सत्यवाची काळजी तर घेत आहेच आणि तू बी घेत आहेच ना, तर बघू पुढं काय होईल ते। इकडे मामा म्हणू लागतात, मी जरी इथं असलो तरी मला समजा ठाव आहे की जगात काय होत असतं ते। इथे आपला आजचा भाग संपतो। पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।